जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा बंडाचा एल्गार, शिंदे शिवसेनेसोबत युती नकोच, माजी नगरसेवक बाबू पवारांचा थेट इशारा. रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे शिंदे शिवसेना. माजी नगरसेवक बाबू पवार यांनी यावेळी खळबळजनक आरोप केला. आज दिनांक 29 रोजी सोमवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपच्या तळागाळात प्रचंड असंतोष पसरला असून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास जाहीर विरोध केलाय. त्यामुळे जालन्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अनेक नगरसेवक आता शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीविरोधात थेट रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसत आहे. भाजप नेते तथा माजी नगरसेवक बाबू पवार यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाविरोधात उघड बंडाचं रणशिंग फुंकलंय. जालन्यात कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटासोबत युती होऊ देणार नाही असा थेट आणि निर्वाणीचा इशारा बाबू पवार यांनी दिलाय. रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे शिंदे शिवसेना. बाबू पवार यांनी यावेळी खळबळजनक आरोप करत थेट शिंदे शिवसेनेवरच बोट ठेवलंय. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या लोकसभा पराभवामागे शिंदे शिवसेनेचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. ज्यांनी आपल्याच नेत्यांच्या पराभवासाठी पडद्यामागे खेळी केली त्यांच्यासोबत युती कशी करावी असा संतप्त सवाल पवारांनी कार्यकर्त्यांच्या भावना शब्दात मांडल्या. भास्करआबांच्या शब्दाखातर भाजपमध्ये आलो. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी भास्करआबा दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच पक्षप्रवेश केलाय. मात्र तोच विश्वास डळमळीत होऊ नये यासाठी शिंदे गटापासून स्पष्ट अंतर ठेवणं गरजेचं आहे अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आम्ही भास्कर आबांच्या विश्वासावर भाजपमध्ये आलो आहोत. ज्यांनी रावसाहेबांचे नुकसान केले त्यांच्यासोबत जाणं आम्हाला कदापि मान्य नाही अशी प्रतिक्रिया बाबू पवार यांनी दिली आहे. महायुतीत मिठाचा खडा, वरिष्ठांपुढे मोठे आव्हान. बाबू पवार यांच्या या आक्रमक आणि थेट भूमिकेमुळे जालन्यातील महायुतीत मोठी फूट पडण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा रोष आता उघडपणे समोर आला असून भास्कर आबा दानवे हे बंड कसे शांत करणार, वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाणार याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. भावना हेच आहे. आता मी इथं विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेले, सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबांवरती, जिल्हा प्रमुख दानवे साहेब, आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती, आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते, सगळे हिंदू प्रेम करणारे लोक, आज नगरसेवक आज इतके रात्रदिवस मेहनत करणारे लोक, त्यांना न्याय मिळेल आबा दानवेपासून. हा युती व्हा नाही व्हायचं कारण एकच आहे इथं कार्यकर्ते. आता गोरंट्याल साहेब, आम्ही कमीत कमी 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांसंग सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले. 35-40 नगरसेवक, माजी नगरसेवक, दानवे साहेब चांगले मत आहे असल्यामुळे आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे. त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडावले. सगळे जालन्याचे जनताचे वन साइड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणारे, आमचे गोरंट्याल साहेब 50 नगरसेवक निवडून आणणारे. रात्र दिवस मी 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलेलो आहे. आम्ही स्वतः हिंडणारे, स्वतः मतदान मागणारे, एक लोकांना निवडून आणणारे, अहोरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक. घासलेटचा डब्बा घेऊन आताच आलेले आत्महत्या करत होते. आम्ही त्याला हातपाय जोडून त्या घासलेटच्या डब्याला आम्ही रोखलं त्या कार्यकर्त्याला भाजपच्या. आणि मी बी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावी. जर युती झाली तर 10 सीट बी निवडून येणार नाही याचे मला अनुभव. मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले. गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे. जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं हा लोक निवडून येणार नाही. यासाठी वन साइड युती करावी नाही, लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा. नेता लोक माझी एवढीच विनंती आहे. पवार मामा कोणासोबत युती व्हायला नाही? भाजपची हे सेनासोबत जो मिंदीचे जे लोक आहेत, आपल्या सिद्धगडचे लोक आहेत, त्यांच्या सगळे युतीने व्हायला पाहिजे. कोतकर साहेब फार चांगले माणसं आहेत, पण हा कोतकर साहेब बिलकुल भाजपचे कार्यकर्ता. मागच्या बारचीनं दानवे साहेबाला पाडण्यामध्ये सगळ्यात मोठा हात याचाच होता. जो रणी केंद्र मंत्री होते, ते केंद्राचे मंत्री होते, त्याला सगळ्यात मोठा
सगळ्या बाहेरून पंजा दाखाचा कार्यकर्त्यांना सांगायचा पाठ दानवे साहेब एक चांगल्या देव माणसाला पाडलं. आम्ही तर विरोधातच काम केलं. आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही दानवे साहेबांच्या विरोधात काम केलं, पण आम्हाला वाटलं की आम्ही फार मोठी चुकी केली. याच्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलं वरगड साहेबांच्या नेतृत्वाखाली. आम्हाला वाटतं की चला आता दानवे साहेब चांगले माणसाचं हे जर उद्या ते खासदार व्हा, त्यांचा भाऊ हा महापौर व्हा या आमदार व्हा. आम्ही सगळे यासाठी आलो की भाजपचे हात बळकट व्हा दानवे साहेबांचं. आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या लोकांची विनंती आहे, युती करावी युती नाही करावा, युती नाही करावा. लोकांना न्याय भेटून या जालना शहराच्या लोकांमध्ये आता बोलायला भरपूर आहे. मी त्या लोकांसंग 25 वर्ष नगरसेवक राहिलेले आहे. माझं नाव बाबू सरावण पवार. मी 25 वर्ष नॉन स्टॉप नगरसेवक राहिलेले आहे.